अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज यांची एक अद्भुत अनुभूती. सन 2008चा कालावधी होता. मी म्हणजेच मधुकरराव भामसे त्यावेळी पुण्यात एका खाजगी कंपनीत नोकरी करत होतो. माझं वय जवळपास 35 वर्षांचं. संसाराला सुरुवात झालेली. 2 मुलं, 1 मुलगा, 1 मुलगी. आयुष्य सुरळीत चाललं होतं. पण एक गोष्ट मात्र खूप वेदना देत होती. माझ्या वडिलांना एक दुर्मिळ आजाराने ग्रासलेलं होतं. त्यांना श्वास घ्यायला फार त्रास होत होता. सतत थकवा, ताप आणि डॉक्टरांनी दिलेलं उत्तर होतं फुफ्फुसांचं दुर्मिळ विकार. आयुष्यावरचा प्रश्न. मी आणि माझा भाऊ शुद्ध हरपून गेलो होतो. सर्व उपचार करून झाले. मुंबईच्या मोठ्या रुग्णालयापर्यंतही गेलो, पण काहीही फरक पडत नव्हता. त्यावेळी एका नातेवाईकांनी सांगितलं, तुम्ही अक्कलकोटला जाऊन स्वामी समर्थांच्या चरणी विनंती करा. ते साक्षात दत्तावतार आहेत. विश्वास ठेवा, नक्कीच कृपा होईल. तेव्हा आमच्या घरात श्री स्वामी समर्थांविषयी फारशी माहिती नव्हती. पण शरण आलेल्यावर स्वामी कृपा करतात या वाक्याने आमचं मन हलवून टाकलं. अक्कलकोटची यात्रा. मी आणि माझा भाऊ वडिलांना एका व्हीलचेअरवर घेऊन अक्कलकोटला गेलो. जून महिन्याचा मध्य. खूप उकडत होतं, पण स्वामींच्या दर्शनासाठी अंतःकरण शांत आणि श्रद्धेने भरलेलं होतं. आम्ही स्वामींच्या मुख्य समाधी मंदिरात पोहोचलो. गर्दी फार नव्हती, म्हणून सहजच समाधीसमोर बसायला मिळालं. स्वामींच्या समाधीसमोर बसल्यावर जणू काही वेळ थांबला. माझ्या मनात असंख्य विचार होते. स्वामी आमच्या वडिलांचं रक्षण करा, त्यांना बरे करा. माझ्या डोळ्यात अश्रू होते. मी पूर्ण भावनेने हात जोडून म्हणालो, स्वामी तुम्ही सर्व शक्तिमान आहात. आमच्या वडिलांना नवसंजीवन द्या. आम्ही तुमचे आभार मानू, तुमची सेवा करू. तेव्हा तिथल्या एका स्वामी भक्त वृद्धाने आमच्याकडे पाहून हसून सांगितलं, स्वामी कृपा करतील. रात्री मंदिरातच झोपा. पहाटे तुम्हाला काहीतरी अनुभव येईल. आम्ही त्यांचे शब्द मनात घेतले. मंदिर परिसरात एका कोपऱ्यात आसन टाकून आम्ही तिथेच झोपलो. तो एक चमत्कारी अनुभव. रात्रभर मी थोडाफार झोपलो. पहाटेच्या सुमारास म्हणजे 4 वाजता मला एक स्वप्न पडलं. स्वप्नात एक तेजस्वी, जरा रागीट चेहऱ्याचे, पण करुणा ही त्यांच्या डोळ्यात वसलेली होती, असे एक व्यक्तिमत्व माझ्या जवळ आले. त्यांचं वस्त्र भगव्या रंगाचं होतं. कमरेला आंघोळखुनीचा पांढरा पंचा, डोक्यावर रेषा गेलेल्या जटा. ते माझ्याकडे पाहून म्हणाले, काय घाबरलायस? आमचं नाव घेत जा. तुझ्या पित्याचं आयुष्य अजून बाकी आहे. पण अहंकार सोड, सेवा कर, श्रद्धा ठेव. बाकी सर्व आम्ही बघतो. मी अचंबित झालो. मनात एकदम जाणवलं, हे स्वामी समर्थच आहेत. तेवढ्यात माझी झोप मोडली. अंगावर रोमांच, घाम. मी ताबडतोब उठून समाधीसमोर जाऊन बसलो. काही क्षणात मी भावूक झालो आणि जाणवलं स्वामी आले होते. वडिलांमध्ये सुधारणा. सकाळी 8 वाजता आम्ही अक्कलकोट सोडून पुण्याला परतलो. पुढच्या 2-3 दिवसात वडिलांच्या तब्येतीत थोडी सुधारणा होऊ लागली. डॉक्टरांनी आश्चर्याने सांगितलं, ह्यांच्या श्वसनसंस्थेवरची सूज आता ओसरते. हे म्हणजे फार दुर्मिळ गोष्ट आहे. काही औषधाने नाही, तर शरीराची नैसर्गिक शक्ती वाढते. त्याच क्षणी मला स्वामींचं वाक्य आठवलं, श्रद्धा ठेव, आम्ही बघतो. यानंतर महिन्याभरात वडिलांचा श्वास थांबला. फुफ्फुसांचे टेस्ट नॉर्मल यायला लागले. डॉक्टरच म्हणाले, ही मेडिकल मिरॅकल आहे. आमच्यासाठी मात्र तो चमत्कार नव्हता, ती होती स्वामी समर्थांची कृपा. भक्तीची वाट. त्या दिवसापासून आमच्या घरात स्वामींची पूजा सुरू झाली. दर गुरुवारी आम्ही दत्तात्रेयांची आरती, स्वामी समर्थांची आरती म्हणायचो. स्वामींचा तारक मंत्र म्हणत राहायचो. स्वामींची मूर्ती आणून त्यांना घरात स्थान दिलं होतं. दररोज त्यांच्यासमोर दीप लावून मी मनातून त्या दिवशीची आठवण ठेवतो. अजून एक अनुभव. या घटनेनंतर 2 वर्षांनी माझा मुलगा रोहन, जो 10वीला होता,
त्याला अचानक ताप, उलट्या आणि अर्धवट बेशुद्ध अवस्था झाली. हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पण डॉक्टर म्हणाले डेंग्यू आहे आणि प्लेटलेट्स खूप खाली आहेत. पुन्हा एकदा मी गोंधळलो आणि भीतीने कापायला लागलो. पण यावेळी मी घाबरलो नाही, कारण मला माझ्या स्वामी समर्थांवर पूर्ण विश्वास होता. मी हॉस्पिटलमध्ये मुलाजवळ बसलो आणि हातात माळ घेऊन स्वामी समर्थांचा मंत्र म्हणू लागलो. सातत्याने मी तो मंत्र म्हणत राहिलो. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. रात्री 2 वाजता झोपलो असताना मला स्वामींचा आवाज आला, भिवू नकोस, काही होणार नाही. सकाळी रिपोर्ट आले. प्लेटलेट्स वाढायला सुरुवात झाली होती. 3 दिवसात रोहन ठणठणीत बरा झाला. स्वामी समर्थ म्हणजे नेमकं कोण? स्वामी समर्थ हे दत्तात्रेयांचे चतुर्थ अवतार मानले जातात. त्यांचे कार्य अक्कलकोट परिसरात फार मोठे आहे. त्यांनी कित्येकांना चमत्कारी पद्धतीने रोगमुक्त केलेलं आहे, अडचणी सोडवल्या आहेत आणि संकटातून बाहेर काढलेलं आहे. स्वामी समर्थ कोणालाही स्पष्ट शब्दात बोलायचे, कधी रागाने, कधी हसत, पण अंतःकरणात असायची केवळ करुणा. त्यांचा एक संदेश, भक्तिभाव ठेवा, मी आहे. निष्कर्ष श्रद्धेचा विजय. आज माझ्या या गोष्टीला 15 वर्षे झाली आहेत. माझे वडील 78 वयाचे असून ठणठणीत आहेत. माझा मुलगा आज इंजिनियर झाला आहे. मी जीवनात बरेच चढ-उतार पाहिले, पण प्रत्येक प्रसंगात एक शक्ती वाटे, एक अदृश्य पाठिंबा, एक आधार, आणि ती होती म्हणजे माझ्या स्वामींची कृपा. शेवटची प्रार्थना, स्वामी, आम्ही अजाण आहोत, दोषी आहोत, पण तुमचं नाम घ्यायला विसरत नाही. कृपा असू द्या, आम्हाला नम्रता, सेवाभाव आणि भक्तीची वाट दाखवा. तुमचं नाम सदैव आमच्या मुखात असो. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तुमचा एखादा अनुभव असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ईमेल ID लिहिलेला आहे. त्यावर तुमचा अनुभव आम्हाला नक्कीच पाठवा.